आज आपण बनवणार आहोत वेगळा असा शिरा. आणि हा शिरा मी प्रसादासाठी बनवत आहे, नैवेद्यासाठी. तर एका पॅनमध्ये 2 टेबलस्पून किंवा छोट्या वाटीने 1 वाटी मी साजूक तूप घेतलं आहे आणि त्यात ड्रायफ्रूट्स पूर्ण कट केलेले टाकले. तुम्हाला जे आवडतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही टाकू शकता. आणि त्याच वाटीने 1 कप रवा आणि 1 कप बेसन घेतलं आहे. बेसन अगोदर टाका, मी शूटच्या गडबडीमध्ये चुकून माझ्याकडून रवा अगोदर टाकल्या गेला. अगोदर बेसन टाकून नंतर रवा टाकायचा आणि तो खरपूस तूप सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. मला साधारण 4 ते 5 मिनिट लागली होती भाजायला. हे पूर्ण खमंग वास सुटेपर्यंत भाजा. हे काय तूप सुटलं आहे आणि ते भाजून घेतलं आहे. आणि त्याच वाटीने 3 वाटी मी दूध टाकलं आहे आणि ते दूध गरम आहे आणि त्या वाटीने मी 1 ते 1.5 वाटी साखर टाकली आहे. आणि ड्रायफ्रूटसोबतच मी वेलची पूड पण टाकली होती. आणि असा शिरा तयार झाला आहे, तुम्ही बघू शकता. खूप टेस्टी झाला होता. नक्की ट्राय करा. माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.